नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इंडियन एअरफोर्स मार्फत आलेली मेगा भरती, ती म्हणजे टोटल 1524 पदांसाठी निघालेली भरती आहे। ग्रुप सी पदांसाठी आलेली भरती। यामध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 3 मे 2021 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात टोटल माहिती बघणार आहोत, ती म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय असेल, तसेच आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागतील, तसेच तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कसा पाठवायचा आहे, तसेच याचं जॉब लोकेशन कुठं असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये इंडियन एअरफोर्सच्या टोटल 1524 पदांसाठी ही भरती निघाली आहे। ग्रुप सी पदांसाठी भरती आहे। याआधीही ग्रुप सी पदांची भरती निघाली होती। सेम 30 भरत्या परत एकदा निघालेले आहे, फक्त यामध्ये काही पोस्ट नव्याने ॲड केलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर आधी त्या पोस्टला अप्लाय केला असेल तरी या पोस्टलासुद्धा अप्लाय करू शकता। यामध्ये आधीच्या पोस्टला जागा होत्या 255 आणि आता पोस्टला जागा आहेत 1524। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला पाहिजे। आता तुम्हाला फॉर्म आधीसारखाच ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पोस्टाद्वारे पाठवायचा आहे। आता तो कसा पाठवायचा, कसा फिलअप करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या जाहिरातीची संपूर्ण PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, त्यामुळे तुम्ही ती PDF जरूर बघा। व्हिडिओ बघताना किंवा फॉर्म भरताना तुमच्यासमोर ती PDF असणं गरजेचं आहे, जेणेकरून फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला लवकर समजेल। आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता असेल 10वी 12वी ITI आणि पदवीधर, यापैकी तुमचं कोणतेही एक जर क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। आता यामध्ये भरपूर पदे आहेत, टोटल 29 पोस्ट आहेत। तर त्या 29 पोस्टपैकी तुम्ही जर PDF बघितली तर त्या PDFनुसार तुमची शैक्षणिक पात्रता व तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचे त्यामध्ये तुमची वॅकन्सी असेल कास्ट वाईज तर तुम्ही त्या पदाला अप्लाय करू शकता। 10वीवालेसुद्धा अप्लाय करू शकतात, 12वीवालेसुद्धा अप्लाय करू शकतात किंवा ITI तसेच पदवीधर म्हणजेच एनी ग्रॅज्युएटसुद्धा या सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकता। आता यानंतर तुमची जी एज लिमिट आहे म्हणजेच वयोमर्यादा आहे ही 18 ते 25 वर्ष जनरलसाठी आहे आणि यामध्ये OBCसाठी एज रिलॅक्सेशन आहे 3 वर्ष, म्हणजेच OBCसाठी 28 वर्षापर्यंत एज लिमिट आहे आणि SC आणि STसाठी +5 वर्ष म्हणजेच 25 आणि 5 30 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आता हे तुम्हाला जे वय काढायचं आहे हे तुम्हाला 3/5/2021 म्हणजेच 3 मे रोजी तुम्हाला वय तुमचं काढायचं आहे। त्या तारखेपर्यंत तुमचं जर वय यामध्ये बसत असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। आता त्यानंतर यामध्ये पोस्ट आता मी सांगितले की टोटल 29 पोस्ट आहेत आणि त्याची शैक्षणिक पात्रता याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। आता यामध्ये तुम्ही जर PDF बघितली तर त्यामध्ये तुम्हाला टोटल 29 पोस्ट दिसतील आणि त्यामध्ये त्यांनी सेपरेट झोन वाईज त्यांनी वॅकन्सी दिलेल्या आहेत। म्हणजे त्यांनी डिफरंट कमांड युनिट्स असं मेन्शन केले आणि त्याच्याखाली परत प्रत्येक एअरफोर्स स्टेशन आणि त्यापुढे तुमची वॅकन्सी आणि त्यापुढे तुमचं पोस्टचं नाव आणि त्यापुढे कास्ट वाईज वॅकन्सी त्यांनी मेन्शन केली। आता यामध्ये तुम्ही जरी PDF बघितलं त्यामध्ये पहिलाच पॉईंट आहे की वेस्टर्न एअर कमांड युनिट्स आणि त्याच्याखाली पोस्टल ॲड्रेसचा एक कॉलम आहे आणि त्यापुढे पोस्ट असा एक कॉलम आहे आणि त्यापुढे वॅकन्सी कास्ट वाईज दिलेल्या आहेत। आता याचा उपयोग तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला होणार आहे, कारण की तुम्ही ज्या स्टेशनला अप्लाय करणार आहात त्याचा ॲड्रेस तुम्हाला हाच ॲड्रेस त्या टाकणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही कोणतीही कमांडमधने अर्ज करू शकता, कितीही अर्ज करू शकता, फक्त ज्या स्टेशनला अर्ज करायचं आहे तोच ॲड्रेस तुम्हाला लिफाफ्यावर मेन्शन करायचा आहे। आणि त्यानंतर त्यापुढे जे पोस्ट आहेत त्यामध्ये स्टेनोची पोस्ट आहे, तसेच हिंदी टायपिस्टची पोस्ट आहे, MTSची पोस्ट आहे, हाऊसकीपिंग सर्व्हिसची पोस्ट आहे, फायरमॅनची पोस्ट आहे, तसेच लॉन्ड्रीमॅनची पोस्ट आहे, कारपेंटर, पेंटर, लोअर डिव्हिजन क्लर्क, तसेच ITI विद्यार्थ्यांसाठी टर्नर, वायरलेस ऑपरेटर मेकॅनिक, फिटर मेकॅनिकल, तसेच कॉपर स्मिथ अँड शीट मेटल वर्कर या काही पोस्ट ITI वाल्यांसाठी राखीव आहेत। तर तुम्ही PDFमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता बघून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला भारतामध्ये ज्याही झोनला अप्लाय करायचे त्या पोस्टवर तुमच्या कास्टसाठी वॅकन्सी आहेत का चेक करा आणि त्या कास्टला तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तुम्ही एका वेळी कितीही पदासाठी अर्ज करू शकता, फक्त अर्ज करताना तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करायचा आहे। म्हणजे सपोज तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन सगळे फॉर्म भरायचे आहेत तर तुम्हाला 10वीची जी पोस्ट असेल त्यासाठी सेपरेट फॉर्म भरावा लागेल, तसंच
12वीची पोस्ट आहे त्यासाठी सेपरेट तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता बघून घ्या व त्या पात्रतेला अनुसरून ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टला कोणत्या विभागात जास्त वॅकन्सी आहेत किंवा तुमच्या कास्टला किती वॅकन्सी आहेत हा तक्ता तुम्ही बघून घ्या PDF आणि त्यानुसार तुम्हाला त्याच झोनला अर्ज करायचा आहे. आता यामध्ये त्यांनी डिफरंट कमांड दिलेले आहेत. त्यामध्ये साऊथर्न कमांड आहे, ईस्टर्न कमांड आहे, तसेच वेस्टर्न कमांड आहे, मेंटेनन्स कमांड युनिट आहे. याचा फायदा तुम्हाला फॉर्म भरताना होणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर मेंटेनन्स कमांड युनिट असं तुम्हाला दिलं असेल त्याच्या खाली आपला नाशिक आणि पुणे यासाठी काही वॅकन्सी आहेत. त्यामध्ये कारपेंटर, पेंटर, हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, फायरमॅन, कुक तसेच मल्टीटास्किंग स्टाफच्या बऱ्याच पोस्टसाठी तुम्हाला महाराष्ट्रामधून सुद्धा अप्लाय करता येईल. तर त्यापुढे त्यांनी कास्टवाईज वॅकन्सी दिले आहेत. ते तुम्ही ज्या कास्टला असाल त्याला जर वॅकन्सी असतील तर त्यामधून अप्लाय करायचं आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला सेपरेट ॲप्लिकेशन करायचं आहे. आता मग त्यांनी इसेन्शियल आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन असं मेन्शन केलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामध्ये जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणजे जर त्यांनी इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणले की तुम्ही 12वी पास, ग्रॅज्युएशन पास असणं गरजेचं आहे तर तुम्हाला ते क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. पण त्यांनी ज्या ठिकाणी डिझायरेबल असं म्हणलं आहे ते क्वालिफिकेशन फक्त तुमच्याकडं असलं तर चांगलं आहे, नसलं तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल तरीही तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. आता यानंतर तुमचं जे नोकरी ठिकाण आहे हे संपूर्ण भारत असणार आहे. पण तुम्ही जेव्हा अप्लाय कराल, ज्या झोनला अप्लाय कराल त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला पोस्टिंग दिलं जाईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नाशिक यामध्ये तुम्ही जर अप्लाय केलं त्या पोस्टल ॲड्रेसला तुम्हाला जर फॉर्म पाठवला तर तुमचं सुरुवातीला पोस्टिंग हे त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि जर त्यांना गरज पडली तर तुम्हाला ऑल इंडियामध्ये सुद्धा जॉबला जावं लागू शकेल. पण शक्यतो तुमचं पोस्टिंग हे महाराष्ट्र किंवा नाशिक या ठिकाणी तुम्ही जर अप्लाय केलं तर त्याच ठिकाणी असणार आहे. तुम्ही महाराष्ट्राबाहेरसुद्धा अप्लाय करू शकता. तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता जेव्हा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल कराल तेव्हा तुमच्या संपूर्ण अर्जाची छाननी केली जाईल, तुमचे शॉर्टलिस्ट केले जाईल. डॉक्युमेंट बघून सर्व विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. ज्यांचे डॉक्युमेंट राहिले आहेत किंवा चुकीचे आहेत त्यांचा फॉर्म हा रिएक्ट केला जाईल व ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांनाच हॉल तिकीट पोस्टाद्वारे पाठवलं जाईल. त्यानंतर तुमची एक्झाम असेल साधारणतः मेन म्हणजे जून ते जुलैमध्ये तुमची एक्झाम असेल. त्यामध्ये तुम्हाला परीक्षेला 4 सेक्शन असतील. रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजेच गणित, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस म्हणजेच सामान्य ज्ञान हे 4 सेक्शनवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतील. आता याचा अभ्यास कसा करायचा तर तुम्हाला मी याला लागणाऱ्या पुस्तकाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. ते तुम्ही पुस्तक ऑनलाईन मागवू शकता आणि अभ्यास करू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला 4 सेक्शन आहेत आणि ते तुम्हाला एक्झामला येणार आहेत. आणि ही एक्झाम तुम्ही पास झाला तुमचा एक कटअप लावला जाईल आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट किंवा फिजिकल टेस्ट असं त्यांनी मेन्शन केलं आहे. याचा अर्थ काय, ज्यांचं फायरमॅनचं पोस्ट आहे त्यांना जर फक्त फिजिकल घेतली जाईल, बाकींसाठी फक्त स्किल टेस्ट किंवा प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाईल. आता ही सुद्धा तुमची इझी लेवलची असणार आहे. आता यामध्ये स्किल टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट ही इझी लेवलची असणार आहे आणि ज्यांचं फायरमॅन ही पोस्ट आहे त्यांना फक्त फिजिकल टेस्ट असणार आहे. त्यामुळे तुमचं जे फायनल सिलेक्शन असेल हे फक्त पहिला पेपर असणार आहे. तुम्ही जर हा पेपर क्लिअर केला तर तुमचं सिलेक्शन 90% फिक्स आहे. आता नंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील अर्ज करताना जर तुम्हाला 10वीच्या पोस्टवर तुम्ही जर अप्लाय केलं तर फक्त 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, तसेच तुम्ही जर 12वीच्या बेसिसवर अर्ज करत असाल तर 10वी आणि 12वी या दोघांचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, तसेच तुम्ही जर ग्रॅज्युएशनवर अर्ज करत असाल तर या तिघांचं तुम्हाला मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ITI केलं असेल तर ITIचं सर्टिफिकेट, तसंच कास्ट सर्टिफिकेट. आता कास्टमध्ये तुमचं OBC जे सर्टिफिकेट आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असणं गरजेचं आहे. कारण की तुमचा हा जॉब आहे हा पूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट जोडताना तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचंच जोडायचं आहे. आणि त्यानंतर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय केले त्याला जर एक्सपिरियन्स लागत असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं गरजेचं आहे. तुम्ही जर टायपिंग किंवा स्टेनो केलं असेल, तुम्ही त्या पोस्टला अप्लाय केलं असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे टायपिंग किंवा स्टेनोचं. आणि या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला
झेरॉक्स काढायची आहे आणि ती सेल्फ अटेस्टेड करायची, म्हणजे प्रत्येकवर तुमची सही करणं गरजेचं आहे आणि सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्स तुम्हाला अर्जाच्या मागे जोडायचे आहेत आणि अर्ज पाठवायचे आहेत. तुम्ही जर तुमच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड केलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे झेरॉक्स काढून ठेवा आणि प्रत्येक झेरॉक्सवर तुमची सही असणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुमची जो पेपर आहे याची लँग्वेज तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषेमध्ये तुम्हाला पेपर तुमचा असणार आहे. मराठी भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकत नाही. इंग्लिश आणि हिंदी हे दोनच भाषेत तुमचा पेपर असणार आहे. आणि या पदासाठी मेल आणि फिमेल या दोन्ही अप्लाय करू शकतात. असं काही नाही की फक्त मेल्स अप्लाय करू शकतात. त्यामुळे दोन्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. आता यानंतर आपण अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत. तुम्हाला आता पोस्टाद्वारे अर्ज करायचे म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता त्यांनी PDF शेवटी तुम्हाला एक फॉर्मॅट दिला आहे 2 पेजेसचा. तसा तुमचा फॉर्म असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही बाहेरसुद्धा जी पुस्तकांची दुकानं असतात किंवा पोस्ट ऑफिसच्या बाहेर जी दुकानं असतात त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो. त्यातून तुम्ही फॉर्म घेऊ शकता व तुम्हाला ब्लू पेनने हा फॉर्म भरायचा, म्हणजेच निळ्या पेनने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आता तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टला अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला प्रत्येक पोस्टला सेपरेट ॲप्लिकेशन करावे लागेल. आता तुम्ही जर PDF बघितलं असेल तर सगळ्यात शेवटी तुमचा फॉर्मॅट आहे. त्यामध्ये वर हेडिंग दिलं की ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश म्हणले इन डॅश युनिट. आता यामध्ये काय फिलअप करायचं तर तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचे आणि ज्या ठिकाणून अप्लाय करायचे हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा मला पुणे या शहरामधून अप्लाय करायचं आहे. आता पुणे शहर मेंटेनन्स कमांड युनिट याच्या अंतर्गत येते आणि त्यामध्ये समजा मला हाऊसकीपिंग सर्व्हिसला मला अप्लाय करायचं आहे. आता यामध्ये तुमचा जो ॲड्रेस दिला आहे पोस्टल ॲड्रेस त्याच्या खाली पुण्याचा जो ॲड्रेस आहे फॉर एक्झाम्पल AOC बेस रिपेअर डेपोट एअरफोर्स चंदननगर ऑपोजिट डी मेला पेट्रोल पंप नगर रोड पुणे 411014 हा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. कुठं तर तुमचा जो लिफाफा आहे त्यावर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. आता आणि माझी पोस्ट आहे हाऊसकीपिंग सर्व्हिस, म्हणजे त्यांनी HKS असं मेन्शन केलं आहे. आता तुमचा जो फॉर्म आहे यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ हाऊसकीपिंग सर्व्हिस म्हणजे त्या ठिकाणी HKS असं मेन्शन करायचं आहे आणि इन पुढे युनिट लिहिले त्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स कमांड असं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर डिफरंट कमांडमधून अप्लाय करत असाल, डिफरंट पोस्ट असेल तर तुम्ही त्या पद्धतीने अप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला MTSला अप्लाय करायचं तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ MTS इन मेंटेनन्स कमांड युनिट किंवा वेस्टर्न कमांड युनिट कोणतेही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 1 नंबरचा पॉईंट आहे पोस्ट अप्लायड फॉर. त्यानंतर 1 नंबरचा पॉईंट आहे पोस्ट अप्लायड फॉर. त्यामुळे तुम्हाला परत तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय कराल त्या पोस्ट तुम्हाला नाव मेन्शन करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं HKS म्हणजेच हाऊसकीपिंग सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. 2 नंबरचा पॉईंट आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट. त्यामुळे तुमचं पूर्ण नाव कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचे. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तुमचं नाव हे ब्लॉक लेटर म्हणले म्हणजेच कॅपिटल अक्षरात तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. आणि नाव तुम्हाला मेन्शन करताना आणि नाव लिहिताना 10वी आणि 12वी सर्टिफिकेटवर तुमचं जे नाव असेल त्याच ऑर्डरनं तुम्हाला हे नाव लिहायचं आहे. फक्त लिहिताना कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला ब्लू पेनने लिहायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला लिहायची म्हणजे तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि त्यांनी काय म्हणतात अटॅच कॉपी ऑफ बर्थ सर्टिफिकेट असं म्हणलेलं आहे. ते आपण आता सांगितलं होतं की तुम्हाला 10वीच्या बर्थ सर्टिफिकेट तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन असतं किंवा तुम्ही आधार कार्डसुद्धा जोडू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला प्रत्येक जेव्हा तुमची स्वतःची सही असणं गरजेचं आहे. तेव्हाच ते सेल्फ अटेस्टेड असं ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला तुमचा फोटो आहे. त्यानंतर उजव्या साईडला तुमचा फोटो आहे त्यामध्ये तुम्हाला फोटोचा कॉलम आहे यामध्ये तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे आणि तुमची सही ही अशी साइन अक्रॉस म्हणजे तुम्हाला सही करायची आहे. म्हणजेच तुमची अर्धी सही फोटोच्या बाहेर आली पाहिजे आणि अर्धी सही फोटोवर आली पाहिजे. उजव्या साईडला जो तुमचा चौकोन आहे फोटोचा त्यामध्ये फोटो पेस्ट करा आणि तुमची साइन क्रॉस करायची म्हणजे अर्धी सही बाहेर आली पाहिजे आणि अर्धी सही त्या फोटोवर गेली पाहिजे. त्यानंतर 5वा कॉलम आहे एज ऑन द लास्ट डेट म्हणजेच काय 3 मे 2021ला तुमची जी डेट असेल तुमचं जे वय असेल हे तुम्हाला टाकायचे. आता हे तुम्ही गुगलवरसुद्धा आता हे तुम्ही काढायचं कसं तर गुगलवर जाऊन टाईप करा एज कॅल्क्युलेटर म्हणून. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची बर्थ डेट
आणि तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या डेटला काढायचं आहे, तेव्हा 3 मे 2021 ही डेट टाका. तुमचं वय निघून येईल, किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस तुम्हाला झालेले आहेत. त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. त्या लिंक क्लिक करून तुम्ही तुमचं वय काढू शकता. त्यानंतर 6वा पॉईंट आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डंट. तुमचं जर ॲड्रेस असेल, तुमचं गावाचं नाव असेल, पोस्ट ऑफिस असेल, जिल्हा, त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, पिनकोड तुमचा असेल तो टाका. त्यानंतर 7वा पॉईंट आहे परमनंट ॲड्रेस. तुमचा सेम ॲड्रेस असेल तर वरचा ॲड्रेस तुम्ही आहे असा खाली टाकायचा आहे. जर वेगळा असेल तर वेगळासुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 8वा पॉईंट आहे कास्ट. आतामध्ये तुम्ही ज्या कास्टमध्ये आहात ते तुम्हाला टाकायचं आहे. जर ओपनमध्ये असाल तर तुम्हाला जनरल असं मेन्शन करायचं आहे. अदरवाईज तुम्ही कास्टमध्ये असाल तर OBC SC ST असं या ठिकाणी मेन्शन करू शकता. त्यानंतर 9 पॉईंट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता. तुमची जी काही हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ती तुम्ही टाकू शकता. उदाहरणार्थ 10th पास म्हणा किंवा 12th पास, अदरवाईज ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही BSc BCom BA काहीही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 10वा पॉईंट आहे एनी अदर क्वालिफिकेशन ऑब्लिक एक्सपिरियन्स. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. अदरवाईज एक्सपिरियन्स नसेल तर डायरेक्ट डॅश असं तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर 11वा पॉईंट आहे कॅटेगरी फॉर विच अप्लायड, म्हणजे तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीमधून त्या पोस्टला अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर जनरलमधून अप्लाय करत असाल तर जनरल असं मेन्शन करा. अदरवाईज OBC असेल, SC असेल किंवा EW सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. EW असेल त्या ठिकाणी तुम्हाला EWS असं मेन्शन करायचं आहे. कोठे तर 11 नंबरचा पॉईंट आहे कॅटेगरी फॉर विच अप्लायड. त्यानंतर 12वा पॉईंट आहे टेक्निकल ट्रेनिंग ऑब्लिक एक्सपिरियन्स. त्यामध्ये तुमचं जर ITI असेल तर ITIसाठी तुमचा जर ट्रेनिंग असतो, एक्सपिरियन्स असतो, त्याचं तुम्ही सर्टिफिकेट जोडायचे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे. जर नसेल तर त्यासुद्धा कॉलम तुम्ही डॅश असं मार्क करायचं आहे. त्यानंतर 13वा पॉईंट आहे डोमासील. त्यापुढे तुम्हाला महाराष्ट्र असं मेन्शन करायचं आहे. डोमासीलच्यापुढे तुम्हाला महाराष्ट्र हे नाव लिहायचं आहे आणि डोमासीलसुद्धा झेरॉक्स सेल्फ अटेस्ट केलेलं तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. म्हणजे आपण जो पॉईंट पाहिला आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला डोमासीलसुद्धा या ठिकाणी मेन्शन करून घ्या की डोमासीलसुद्धा तुमच्याकडे असणं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तुम्ही जर काढलं असेल तर काढून घ्या. तुम्हाला 3 मेपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधी डॉक्युमेंट गोळा करा व नंतर अर्ज करू शकता. पण लक्षात ठेवा तुमचं एक जरी डॉक्युमेंट नसलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो, तुम्हाला हॉल तिकीट मिळणार नाही. त्यानंतर 14वा पॉईंट आहे वेदर रजिस्टर विथ एनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. त्या ठिकाणी नो म्हणले, येस आणि नो आहे, त्यावर नोवर टिकमार्क करा. आणि त्यानंतर डाव्या कोपऱ्यात डेट कॉल मेन्शन केलं आहे आणि राईट कॉर्नरला तुमची सिग्नेचर असं मेन्शन केलं. त्यामुळे डेट टाकताना तुम्ही जेव्हा पोस्टाने अर्ज पाठवाल ती डेट टाका आणि तुमच्या ठिकाणी स्वतःची सही करायची आहे. तर हा फर्स्ट पेज होतं आपल्या फॉर्मचं. या ठिकाणी फोटो कंपल्सरी पाहिजे आणि साईन अक्रॉस केली पाहिजे, म्हणजे अर्धी साईन बाहेर आली पाहिजे आणि अर्धी साईन आतमध्ये आली पाहिजे. तुम्हाला जर कळलं नाही तर हा व्हिडिओ तुम्ही परत बघा, तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली फॉर ऑफिस रेकॉर्ड ओनली असं त्यांनी मेन्शन केलं आहे. त्याखाली 1 2 3 4 असे 4 पॉईंट आहेत, ते तुम्हाला ब्लँक सोडायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही माहिती पुट करायची नाही, हे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे आपण ऑफिस रेकॉर्ड आहे त्याच्या खालचे 4 पॉईंट कोणतेही फिलअप करायचं नाही, ते फक्त ब्लँक आहे असं ठेवायचं आहे. त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट कार्ड असं तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्याच्या खाली परत उजव्या साईडला अजून एक तुम्हाला फोटो पेस्ट करायचे, त्यानुसार तुमची सही क्रॉस करायची आहे. म्हणजे वर एक फोटो आणि खाली एक फोटो, 2 फोटो तुम्हाला पेस्ट करायचे आहेत. आणि लक्षात ठेवा तुम्हाला 2 फोटो सेम कलरचे म्हणजे एकाच फॉर्मॅटचे फोटो तुम्हाला पेस्ट करायचे आहेत आणि दोघांवेळी तुम्हाला साईन अक्रॉस करायचे आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मेन्शन केले ॲक्नॉलेजमेंट कार्ड आहे त्याच्या खाली पोस्ट ऑफ. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जी पोस्ट आहे, फॉर एक्झाम्पल हाऊसकीपिंग सर्व्हिसेस किंवा MT असेल ते तुम्हाला पोस्ट टाकायचे आहे. त्यानंतर फर्स्ट पॉईंट आहे नेम, जे तुम्ही वर नाव टाकलं होतं तेच नाव तुम्ही खाली टाकू शकता, तुमचं स्वतःचं नाव. त्यानंतर फादर्स नेम म्हणजेच वडिलांचं नाव.
त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ॲड्रेस. जो तुम्ही वर ॲड्रेस टाकला होता 7 नंबरच्या पॉईंटमध्ये ॲड्रेस टाकला होता तोच ॲड्रेस तुम्हाला आहे असा त्या ठिकाणी पुट करायचा आहे 3 नंबर पॉईंटमध्ये. त्यानंतर चौथा आणि 5वा पॉईंट तुम्हाला पूर्णतः ब्लँक सोडायचं आहे. म्हणजेच इंडेक्स नंबर, डेट अँड टाईम ऑफ टेस्ट, स्किल, प्रॅक्टिकल, फिजिकल टेस्ट आणि 5वा पॉईंट आहे बिगिनिंग ऑफ रिटर्न टेस्ट किंवा स्किल टेस्ट. हे 2 पॉईंट तुम्हाला पूर्णतः ब्लँक सोडायचे आहेत. कारण की हे तुमचे हॉल तिकीट असणार आहे. ते 3 माणसे भरतील. त्या ठिकाणी तुम्ही कोणतीही माहिती पुट करायची नाही. फक्त यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफ आणि नेम, फादर्स नेम आणि ॲड्रेस एवढंच माहिती पुट करायची आणि तुमचा फोटो आणि सही. तर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला पुट करायचा आहे. तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा हे अजूनही कळलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल की कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे ते. आता तुम्ही हा फॉर्म भरला. आता हा फॉर्म पाठवायचा कसा याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता आपण फॉर्म भरलेला आहे. आता आपल्याला तो पाठवायचा कसा याची प्रोसेस आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला 2 लिफाफ्याची गरज आहे. एक मोठा लिफाफा पाहिजे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे अजून एक छोटा लिफाफा असणं गरजेचं आहे. 2 लिफाफे पाहिजेत, एक मोठा लिफाफा आणि एक छोटा लिफाफा. आता याचा उपयोग काय तर तुम्हाला हा जो छोटा लिफाफा आहे यावर तुम्हाला स्वतःचं नाव आणि संपूर्ण ॲड्रेस, मोबाईल नंबर हे मेन्शन करायचं आहे. हा जो छोटा लिफाफा आहे त्यावर तुमचं नाव, तुमचं संपूर्ण ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मेन्शन करा. आणि या ठिकाणी पोस्टाचं 10 रुपयाचं तिकीट तुम्हाला कंपल्सरी चिटकवायचं आहे. 10 रुपयाचं तुम्हाला पोस्टाचं तिकीट तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला 10 रुपये तिकीट मागेलं तुम्हाला भेटेल ते ह्या छोट्या लिफाफ्यावर तुम्हाला कंपल्सरी चिटकवायचं आहे. याचा उपयोग काय तर तुम्हाला या लिफाफामधून तुमचं हॉल तिकीट हे रिटर्न येणार. त्यामुळे 10 रुपयाचं तिकीट हा पॉईंट महत्त्वाचा आहे. कंपल्सरी छोट्या लिफाफ्यावर तुमचं नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर एवढंच या ठिकाणी करायचं आहे. आता हा जो मोठा लिफाफा आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट पुढे डॅश आहे आणि अँड कॅटेगरी असं त्यांनी मेन्शन केलं आहे. तुम्ही जर PDF पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की तुमचा जर मोठा लिफाफा आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, समजा मी हाऊसकीपिंग सर्व्हिसला अप्लाय केलं आहे या ठिकाणी HKS म्हणजे हाऊसकीपिंग सर्व्हिस टाकायचं अँड कॅटेगरी म्हणजे जी त्या कास्टमध्ये तुम्ही अप्लाय केले. फॉर एक्झाम्पल जनरलमधून अप्लाय केलं तर जनरल, OBCमधून अप्लाय केलं तर या ठिकाणी OBC टाकायचं. तर तुमचा जो मोठा लिफाफा आहे त्या सुरुवातीला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट HKS किंवा तुमची पोस्ट असेल ती अँड कॅटेगरी हे तुम्हाला कंपल्सरी मेन्शन करायचं आहे. आणि लक्षात ठेवा तुम्हाला कॅपिटल अक्षरामध्ये मेन्शन करायचं आहे. तुम्ही जर लिफाफा एकच घेतला तर काही लिफाफ्यावर तुम्हाला रेडीमेडसुद्धा पाहायला मिळेल. जर नसेल तर तुम्हाला ब्लू पेननं ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट तुमची जे काही पोस्ट असेल अँड कॅटेगरी तुमची कास्ट मेन्शन करायचे. त्यानंतर या ठिकाणी फ्रॉम असं मेन्शन करून तुमचं स्वतःचं नाव आणि ॲड्रेस, मोबाईल नंबर मेन्शन करायचे जो या ठिकाणी तुम्ही केला होता. आणि या ठिकाणी डाव्या साईडला 2 म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करणार आहात त्यांचा पत्ता ठिकाणी टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण सांगितलं की समजा मला पुणे ठिकाणी अप्लाय करायचे तर त्यामध्ये त्यांनी पोस्टल ॲड्रेस असा कॉलम दिला आहे. त्यामध्ये बघा की पुण्याचा ॲड्रेस काय आहे तो संपूर्ण ॲड्रेस त्या ऑफिसचा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आता म्हणजे या ठिकाणी समजा मला आत्ता सांगितल्याप्रमाणे पुण्याला अर्ज पाठवायचे तर मी तुमचा जो पोस्टल ॲड्रेसचा कॉलम आहे वेस्टर्न मेंटेनन्स कमांडच्या खाली तुम्ही जर पाहिलं तर तो 9व्या नंबरवर तुम्हाला ॲड्रेस दिसेल की AOC बेस रिपेअर डेपोट एअरफोर्स चंदननगर ऑपोजिट D मिल रोड पंप नगर रोड पुणे 411014 हा जो ॲड्रेस आहे हा संपूर्ण मला या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही जर नाशिकला अप्लाय केलं तर त्याच्या खाली जो नाशिकचा कॉलम आहे हा सगळ्या या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कमांडमधून अप्लाय कराल तर त्या पोस्टल ॲड्रेसलाच तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करताय त्या पोस्टल ॲड्रेस
त्याच झोनचा किंवा त्या स्टेशनचा तुम्हाला ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. हे झालं मोठ्या लिफाफ्याचं काम. या ठिकाणी छोट्या लिफाफ्यावर तुमचं स्वतःचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर एवढंच टाकायचे आणि यावर 10 रुपयाचे तिकीट चिटकवायचे. आता फायनल काय करायचं, तुमचा जो फॉर्म आहे, तुमचा जो अर्ज आहे, त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील सेल्फ अटेस्ट केलेले, म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, डोमेस्टिक असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, हे सर्व डॉक्युमेंट आणि तुमचा फॉर्म एकत्र करायचा, स्टॅपल करायचा आणि तो फॉर्म हा लिफाफा या मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकायचा. आणि सोबत तुम्हाला 2 फोटो एक्स्ट्रा जोडायचे आहेत. जोडायचे म्हणजे त्यामध्ये पाठवायचे आहेत. म्हणजे तुम्ही जो फोटो पेस्ट केला होता साईन करताना, सेम तसेच फोटो तुम्हाला अजून 2 फोटो यामध्ये पाठवायचे आहेत. म्हणजे पेस्ट केलेले 2 फोटो आणि एक्स्ट्रा 2 फोटो असे तुम्हाला एकूण 4 फोटो यांना सेंड करायचे आहेत. तर मोठ्या लिफाफ्यात काय करणार, तर तुमचा हा लिफाफा जो ब्लँक आहे यामध्ये आपण काही टाकायचं नाही, फक्त तुमचा ॲड्रेस लिहायचा आणि ब्लँक ठेवायचा. त्यानंतर तुमचं फॉर्म, डॉक्युमेंट्स आणि 2 फोटो हे सर्व एकत्र करायचं, प्रॉपर घडी घालायची आणि ती मोठ्या लिफामध्ये टाकायची. आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, तुमची पोस्ट अँड कॅटेगरी, तुमची कास्ट, या ठिकाणी तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, डाव्या ठिकाणी टू म्हणून ज्यांना पाठवायचे तो पोस्टल ॲड्रेस त्यांनी PDF मध्ये दिलेला आहे. तो संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म स्पीड पोस्ट किंवा साध्या पोस्टाने पाठवू शकता. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला 2 एनव्हलप घ्यायचे आहेत, एक स्मॉल आणि एक बिग. त्यामध्ये बिगवर तुमचं नाव, पोस्टल ॲड्रेसचं नाव हे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर स्मॉल एनव्हलप तुमचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर त्या ठिकाणी आणि 10 रुपयाचं पोस्टाचं तिकीट कंपल्सरी तुम्हाला लावायचे. त्यानंतर तुमचा अर्ज, डॉक्युमेंट्स आणि हे लिफाफा एकत्र करून प्रॉपर घडी घालायची आणि या ठिकाणी मोठ्या लिफामध्ये टाकायची आणि मोठा लिफाफा पॅक करून हा तुम्हाला सेंड करायचा आहे. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला लगेच मी रिप्लाय देईन की कसा फॉर्म भरायचा येते. किंवा जर नाही कळालं तर व्हिडिओ ही परत बघा, तुम्हाला नक्की त्याची आयडिया येऊन जाईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करण्याची शेवट तारीख आहे 3 मे 2021 तुमचा अर्ज पोहोचला पाहिजे. त्यामुळे आधी सर्व डॉक्युमेंट्स एकत्रित करा, त्यांचे झेरॉक्स काढा, त्या सेल्फ अटेस्ट करा आणि मगच हा फॉर्म पाठवायचा आहे. आणि मेन म्हणजे तुमचे फोटो लक्षात ठेवा की तुम्हाला 2 फोटो पेस्ट करायचे आहेत साइन अक्रॉस आणि 2 फोटो मोकळे त्यांना या ठिकाणी लिफाफ्यातून पाठवायचे आहेत. तर ही होती आजची माहिती. आय होप तुम्हाला ही माहिती कळली असेल. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व सरकारी भरत्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि ही भरती 10वी 12वी ITI ग्रॅज्युएशन या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही आणि मैत्र आणि मेल प्लस फिमेल या दोघांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना हा फॉर्म भरायला सांगायचा आहे. त्यांना ही व्हिडिओ शेअर करायची आहे. तुम्हाला जर घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स पाहिजे असतील तर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसत आहे, त्या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा. तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट्स दिल्या जातील. नंबर आहे 83 29 63 56 69. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.